नमस्कार प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे मी या मालिकेच्या उद्याच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता इकडे अथर्व म्हणतो मीराला, थँक्यू सो मच मीरा, तुझ्यामुळे या क्षण मी पाहू शकतो। या क्षणाची मी कित्येक दिवसापासून वाट बघत होतो, खरंच थँक्यू मीरा। तेवढ्यात मीरा पण बोलते, अहो वेदाचे बाबा, माझे का बरं आभार मानताय तुम्ही? आभार मानायचे तर आपल्या वेदाचे माना। वेदाचीच ही सगळी आयडिया होती, वेदाचीच प्लॅनिंग होती, आपण तुमच्या बर्थडेच्या दिवशी हे सगळं करू। माझे अजिबातच आभार मानू नका, वेदानेच तुम्हाला बाबा म्हणून स्वीकारले, वेदाला तिची चूक कळली। तर अथर्व पण वेदाचे फार देखील आभार मानू लागत असतो। वेदाला पण खूप असा आनंद झालेला असतो, तिघे एकदम प्रचंड खुश झालेले राहतात। त्याच्याने त्या मंजिरीला एकदम मोठासा धक्का लागतो। मंजिरी एकदम कट कारस्थान करू लागत असते, पण तिचे कट कारस्थान दरवेळेस सारखे आता ते फ्लॉप होता। आता इकडे मंजिरी वरती तिच्या खोलीमध्ये जाते, सरळ ती तिथले सामान सरळ फेकून देते खाली। ती म्हणते, हे सगळं काय घडलं बरं? हे सगळं अजिबातच घडायला नको होतं। आता वेदाने पण अथर्वला बाबा म्हणून स्वीकारले, आता आपण पुढे काही करू शकत नाही, आता आपण सगळं संपलो, आपण काय पुढे प्लॅन करायचा बरं? त्याच्याने तिला फार देखील असं टेन्शन आलेलं राहतं। माया पण असते, माया पण एकदम घाबरलेली असते, कारण की मायाला असं वाटत राहतं आता हिला संताप झाला, ही मला मारणार तर नाही, ह्याच विचारामध्ये ती माया पडलेली राहते। आता इकडे मंजिरी म्हणते, मृत्यू, आपण ना मीराचा मृत्यू घडून आणायचा, आता मीराचा अपघात घडून आणायचा, हेच एक आपल्याकडे आता उरलंय। जेव्हा मीराचा अपघात घडेल ना, तेव्हाच आता ह्या दोघांचं परत नातं तुटेल, परत त्यांच्यामध्ये दुरावा येईल। कारण अंबिका गेली होती तेव्हा वेदा आणि अथर्वमध्ये दुरावा आला होता, आता परत हा क्षण आला आपल्याकडे मीरा। जर का मीरा गेली ना, परत अथर्व आणि वेदामध्ये दुरावा येईल। वेदाला असं वाटेल परत तिचा मृत्यू तो अथर्वनीच घडून आणलेला आहे, त्याच्याने त्या दोघांमध्ये दुरावा येईल, आपल्याला हेच केलं पाहिजे आता। त्याच्याने त्या मायाला पण एकदम धक्का लागतो। मायाला वाटत राहतं ही कट कारस्थानी आहे, पण इकडच्या मृत्यू एवढं तर कट कारस्थान करणार नाही, पण ती असं वागल्याच्याने मायाला पण एक वेळ एकदम मोठा शॉक लागतो। आता मंजिरी एक नवीन असा प्लॅन करणार आहे, ती डायरेक्टच मीराचा मृत्यू घडून आणणार आहे, कारण की मंजिरीला अजिबातच माहिती नाही राहत मीराचे बाबा म्हणजे शिवनाथ आहे। जर का मंजिरीला मीराचे बाबा शिवनाथ हे कळल्यावरती तिला ते एकदमच मोठा धक्का लागणार आहे, कारण की ती जे काही एक विद्या शिकलेली राहते ती विद्या ती शिवनाथनीच शिकवलेली राहते मंजिरीला। मंजिरी एक चांगली बाई बनून येते, तो तिला शिकवतो विद्या, आणि त्याच्यानंतर ती असे कट कारस्थानं वागू लागत असते। ज्यात हे सगळं शिवनाथला कळले होती, शिवनाथ पुढे काय केले मानव फार चंचक ठरणार आहे। शिवनाथ मीराला वाचवून पुढे मंजिरीच्या असलेल्या घरच्यांसमोर आणेल काय, पण पानं फार चंचक ठरणार आहे। लवकरात लवकर आता अंबिकाला पण कळणार आहे मंजिरीचा घाणेरडा चेहरा, मंजिरीचे कट कारस्थान। अंबिका पण मीराला सांगेल का तीच तिची सक्ती बहीण आहे, पुढे काय होतंय, पण पानं फार चंचक ठरणार आहे। ही माया आणि मंजिरी फार कट कारस्थान करू लागत असतात, पण ह्यावेळेस त्यांचे कट कारस्थान फ्लॉप होणार आहे। आता वेदाला पण कळून चुकलेले राहतं प्रेक्षकांनो की अथर्व खूप चांगला वागतो। काहीसं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार। तुम्ही बघण्यात उत्साह आहात का ते कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि तुला जपणार या मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।